नमस्कार. आज मी लाल भोपळ्याचं भरीत करते आहे. इथं मी भोपळा चिरून घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून वाफवून घेतलेलं आहे. लाल भोपळ्यामध्ये ए व्हिटॅमिन, सी व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. शिवाय डोळ्याच्या आरोग्यासाठी भोपळा अत्यंत उपयुक्त आहे. गॅस चालू केलेला आहे. कढई तापत ठेवलेली आहे. तेल ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल तापलं आहे. मोहरी, जिरं, हिंग आणि हळद घातलेली आहे. इथं मी अर्धा चमचा मेथीदाणे घालते आहे. 7 ते 8 कडुलिंबाची पानं, 3-4 बेडगी मिरचीचे तुकडे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालते आहे. फोडणी एकत्र करीत आहे. ढवळून घेत आहे म्हणजे मेथीदाणे तळले जातील आणि त्याचा स्वाद भरीताला येईल. वाफवलेल्या भोपळ्यातलं पाणी मी बाजूला करते आहे. हे पाणी प्यायचं आहे किंवा आमटी भाजीला वापरायचं आहे. लाल भोपळा कुस्करून घेतला आहे, स्मॅश करून घेतला आहे. चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे ओला खोबऱ्याचा खीस, आणखीन 3 चमचे दही घालते आहे आणि हे भरीत मी एकत्र करून घेते आहे. मी जी फोडणी करून घेतली आहे ती खमंग चुरचुरीत अशी फोडणी या भरतावर घालते आहे आणि परत एकदा भरीत एकत्र करून घेते आहे. अशा प्रकारे आपलं स्वादिष्ट, रुचकर, पौष्टिक असं भरीत तयार झालेलं आहे. भरीत हा पदार्थ जेवताना ताटामध्ये डाव्या बाजूला वाढला जातो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.